सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 107 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज जितेंद्र ऑफिसमधून उशिरा घरी आला होता आणि त्याचा अवतारसुद्धा काहीसा विचित्र झाला होता. आणि तो फ्रेश व्हायला गेला आणि नैनाला वाटलं त्याची जॉब गेली आणि त्याला आता घरी कसं येऊ असा विचार पडला असेल आणि म्हणून तो घरी उशिरा आला. नक्कीच फ्रेश होऊन आल्यानंतर तो मला म्हणेल, नैना बेबी प्लीज डॅडीशी बोल आणि पुन्हा मला जॉबवर घ्यायला सांग. मी त्यांची माफी मागतो. आय एम सॉरी. अशीच स्वप्न रंगवत नैना बसली होती आणि जितेंद्र फ्रेश होऊन आला. काहीच बोलेना आणि नैना त्याला म्हणली, जितेंद्र तुला काही बोलायचं आहे का? आणि आता तुला बोलायला लाज वाटते का? तुझी जॉब गेली ना आणि तुला आता माफी मागायची असेल आणि जर तुला तुझी जॉब पुन्हा हवी असेल तर माझ्या डॅडीची त्यांच्या पायावर नाक घासून माफी माग. आणि हे ऐकून जितेंद्र उपरोधिकपणे हसला आणि त्याला म्हणाला, नैना अगं दुसऱ्याला काही बोलू देशील की नाही की तूच बोलशील? आणि तू म्हणतेस ना पायावर नाक घासून माफी वगैरे, ते तर होणारच आहे, पण कोणी कोणाची माफी मागायची हे सुद्धा तुला लवकरच कळेल. अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, माझी जॉब सेफ आहे. आणि आता माझं खूप मोठं नशीब आहे की मला माझे बॉस खूप चांगले भेटले आहेत, जे मला मित्रासारखे समजतात, माझ्यावर खूप विश्वास टाकतात आणि ते कधीच माझा इन्सल्ट करत नाहीत. आणि तुझ्या डॅडीच्या ऑफिसमध्ये जो रिस्पेक्ट मिळत नव्हता तो रिस्पेक्ट मला तिथे मिळतो. आणि हे ऐकून नैना म्हणाली, काय म्हणजे माझ्या डॅडीचं सुद्धा त्यानं ऐकलं नाही का? मग आता माझे डॅडी त्याला सोडणार नाहीत. आता तो आणि त्याची कंपनी फिनिश झाली असंच समजा. असं नैना अजूनही फारच आविर्भावात बोलत होती. आणि जितेंद्र पुन्हा हसला आणि म्हणाला, ओ माय गॉड नैना, अगं तू न्यूज बघत नाहीस का? अगं काय चाललंय आजूबाजूला बघ तरी. तू तुझ्या गर्वात आणि अहंकारात इतकी बुडालेली आहेस की तुला तुझ्या आसपास काय घडतंय याचीही खबर नाही. अँड यू नो वॉट, आज मला तुझ्या डॅडीचा फोन आला होता, पण माझ्याकडे प्लीज जितेंद्र बेटा माझी तुझ्या बॉससोबत मीटिंग करू दे असं म्हणून रिक्वेस्ट करत होते. आणि असाच फोन त्यांनी संग्रामला सुद्धा केला. आणि हे काय आहे नैना, तुझ्यामुळेच तुझ्या डॅडीची वाट लागली ग. आणि नशीब चांगलं आहे माझं, माझीसुद्धा वाट लागता लागता राहिली. आणि आता हे ऐकून नैना चक्रावली आणि म्हणाली, काय माझ्या डॅडीची वाट लागली? हे काय बोलतोस तू जितेंद्र? जितेंद्र म्हणाला, हे मी नाही बोलत, सगळी मीडिया बोलत आहे. अगं तू न्यूज बघ. आणि मी थकलोय, बाकी सगळं तुला तिथूनच कळेल. मी नाही आणखीन सांगू शकत, मी झोपतो. असं म्हणून जितेंद्र झोपला. आणि तिला पुन्हा म्हणाला, प्लीज तू ना सगळ्या न्यूज बाहेर जाऊन बघ आणि लाईट ऑफ कर, मला उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे. नैना आता हॉलमध्ये गेली, टी व्ही ऑन केला आणि आता तिला सगळ्या न्यूज चॅनलवरती एकच न्यूज दिसत होती. कपूर इंडस्ट्रीज गेली रसातळाला आणि कंपनीचे CEO मिस्टर दळवी यांची हकालपट्टी. आणि ते ऐकून नैनाला चक्कर आल्यासारखं झालं. आणि हे सगळं काय झालं, कसं झालं हे तिला कळेना. तिनं लगेच मिस्टर दळवीला फोन लावला, पण ते आता फोन घेत नव्हते, कारण खूप टेन्शनमध्ये येऊन ते ड्रिंक करत बसले होते. नैनाची मम्मी त्याला समजावत होती आणि नैनाची बाजू घ्यायची इतकी काय गरज होती तुला, असं म्हणत होती. तुझ्याच लाडाचा हा परिणाम आहे. आणि मिस्टर दळवी आता काय करू, कुणाचे पाय धरू असा विचार करत होते. मग नैनाने तिच्या मम्मीला फोन लावला आणि म्हणाली, मम्मी डॅडी का फोन घेत नाहीत? आणि तिची मम्मी नैनाला खूप बोलली, तुझ्यामुळे आणि तुझ्या हट्टी स्वभावामुळे आज तुझ्या डॅडीची ही अवस्था झाली आहे. सूट काहीही हट्ट करतेस आणि तुझ्या डॅडीचा आणि त्यांच्या CEO या पावरचा वापर तू तुझ्यासाठी करतेस.
तुझे डॅडी CEO होते कपूर इंडस्ट्रीचे आणि तू किती फायदा घेत होतीस त्यांची मुलगी असल्याचा. आणि आता त्याचाच हा परिणाम आहे. आणि तरीही नैना म्हणाली, मम्मी तू काही पण बोलू नकोस, तू गप्प बस आणि डॅडी कसे आहेत ते सांग. आणि तिची मम्मी म्हणाली, मी काहीही बोलायचं नाही ना, अशीच आहेस तू लहानपणापासून. आणि नैनासुद्धा म्हणाली, हो हो अशीच आहे मी लहानपणापासून. तुला तर फक्त तुझा मुलगा दिसतो ना, मी दिसतच नाही. माझे डॅडीच माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत. तेच माझे खूप लाड करतात. आणि नैनाची मम्मी म्हणाली, चुकलाय तो तुझे लाड करून. आणि आता त्याचाच त्याला पस्तावा होतोय. आयुष्यभर कमावलेली पद प्रतिष्ठा त्यानं आत्ता गमावली. आणि तू त्याला कोणाशी पंगा घ्यायला लावलास, कळलंय का तुला? चक्क अर्जुन सरांच्या जावई आणि त्याची बायको देसाई इंडस्ट्रीज, वर्ल्ड बेस्ट नंबर 1 कंपनी, त्याची CEO आहे. आणि तिच्या हातात काय पॉवर आहे कळते का तुला? आणि तुझ्या डॅडीने तुझं ऐकलं आणि गेला आविर्भावात CEO पदाच्या. आणि संपला. आणि नैना, जर तुला अजूनही लाज वाटत असेल ना, तर प्लीज यापुढे असं काहीही सांगू नको त्याला. आधी सगळं निस्तरू दे. असं म्हणून तिच्या मम्मीनं रागात फोन ठेवला. आणि नैनाला आता धक्का बसला. तिच्या मम्मीनं तर सगळ्या गोष्टीला तिलाच जबाबदार ठरवलं आणि मोकळी झाली. पण नैना सहजासहजी सगळं स्वतःवर घेणारातली नव्हती. आणि उद्या जाऊन डॅडीला भेटायचं असं तिनं ठरवलं. आणि आता इकडे आर्या घरी आली आणि ती आत येतानाच एंट्रीमध्येच इंद्रानं तिला अलगद मिठीत उचलून घेतली. तशी आर्या खूप हसली आणि म्हणाली, इंद्राजी हे काय आहे? आणि तो म्हणाला, इट्स माय लव बेबी. आज तुझे इतके लाड करू वाटत आहेत की तुला जमिनीवर पाय ठेवू देऊ नये असंच वाटतं. और मेरा बस चले तो मी ऑफिसमध्ये आलो असतो तुला घ्यायला. आणि आर्या हसून म्हणाली, इंद्रा मी गाडीने इथे आले, चालत नाही आले. आणि मग तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, खरंच आज मी खूप खुश आहे. तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस की माझ्या एका छोट्याशा तक्रारीनं तू सगळा भुचाल आणला. आणि आर्या हसून म्हणाली, का नाही येणार? डॅडच्या एकुलत्या एक लाडक्या प्रिन्सेसचा लाडका शहजादा आहेस तू आणि लाडका जावईसुद्धा. मग इतकं तर होणारच तुझ्यासाठी. आणि डॅडसाठी हे किरकोळ आहे इंद्रा. आणि इंद्रा म्हणाला, पण माझ्यासाठी हे किरकोळ नाही आर्या. अगं खूप मेहनत घेतली मी एक एक कॉन्ट्रॅक्टर मिळवण्यासाठी. आणि आता चक्क इतक्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टची बरसात होते आणि मला काहीच कळेना. आणि तुला माहीत आहे का, रातोरात आपल्या कंपनीचे शेअर्स खूप हाय लेवलला गेले आहेत. तरीही इन्व्हेस्टर वाढतच आहेत. आणि कपूर इंडस्ट्रीचे शेअर्स खूप खूप ढासळले. आणि आर्या हसून म्हणाली, मला नाही माहीत, पण आता ऐक ना, संडेला आपण जातोय लोणावळ्याला. सगळे गेलेत इंद्रा आणि आपण नाही. आपणही जायचं का? संडेला जाऊया प्लीज. आणि तो म्हणाला, ओके. आणि तिला खाली सोडायला लागला. तशी ती म्हणाली, नाही आता तूच बाथरूममध्ये घेऊन चल आणि तूच मला फ्रेश कर. आणि इंद्रानं पुन्हा त्याच्या दणकट मिठीत तिला सावरून पकडली, तिच्या नाकाला नाक लावून घासलं आणि तशीच घेऊन गेला. आणि आता तिच्या अंगावरचा एक एक कपडा उतरवायला लागला आणि शॉवर ऑन करून तिच्या सहज शॉवर खाली आला आणि हळूच तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढली. आणि छातीला छाती घट्ट चिटकवली आणि शॉवर खालीच तिला किस करत रोमॅन्स सुरू केला. इतक्यात त्याची आई आली. इतक्या हाका मारूनही तो दोघे डिनरसाठी खाली आले नाहीत म्हणून बोलवायला आली होती. आणि आता बाथरूममध्ये त्या दोघांचे आवाज ऐकले आणि ते प्रेमळ संभाषण वगैरे ऐकून आई त्याची हसली आणि खाली गेली. आणि त्या दोघांसाठी सगळा डिनर वरच घेऊन आली. तिच्या मोलकरणीला सुद्धा हाताशी घेतलं आणि पटकन ते दोघे बाहेर यायच्या आत बेडरूममध्ये लाईट घालवली, कॅन्डल लावल्या आणि मस्तपैकी टेबलवर डिनर मांडून ठेवला. आणि
त्या दोघांसाठी आजची नाईट थोडी खास करून टाकली, कारण आजचा दिवस त्या दोघांसाठी सुद्धा खूप स्पेशल आणि खूप आनंदाचा होता. या सगळ्या सक्सेसबद्दल, म्हणजेच अचानक मिळालेल्या सक्सेसबद्दल इंद्रा पार्टी तर देणारच होता, आणि या सगळ्यांचा आनंद सगळ्यांसोबत साजरा करणार होता. पण सध्या ही खास मोमेंट त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात खास व्यक्तीसोबत स्पेशल नाईट साजरी करून करावी असं त्याच्या आईलाच वाटलं. सोन्याचं कौतुक तर होतंच तिला, आणि मुलाचं सुद्धा होतं. आणि त्यांच्यासाठी अशी स्पेशल डिनरची अरेंजमेंट केली आणि दरवाजा लावून ती गुपचूप खाली निघून गेली. आणि आता इंद्रा आरूचा बाथरूम रोमॅन्स झाला आणि त्यानं तिच्या भोवती टॉवेल गुंडाळला. स्वतःभोवतीसुद्धा टॉवेल गुंडाळून पुन्हा तिला उचलली आणि बाहेर घेऊन आला. आणि जसं बाथरूममधून बाहेर येऊन बघितलं तर त्या बेडरूमचा बदललेला लूक पाहून दोघंही थक्क झाले. आणि हे काय असा प्रश्न पडला. आणि आरू म्हणाली, इंद्रा, हे तू सरप्राईज केलंस ना माझ्यासाठी? मला खूप आवडलं. आणि इंद्रा म्हणाला, आरू, खोटं बोलू नकोस. खरं तर हे सगळं तू केलंस ना माझ्यासाठी, नॉटी बेबी. आणि आरू म्हणाली, इंद्रा, नाही, हे मी नाही केलं. अरे, मी स्वतःच सरप्राईज झाले आहे. आणि इंद्रा म्हणाला, तू नाही केलं, मी नाही केलं, मग हे सगळं कोणी केलं? 1 मिनिट बघून येतो असं म्हणून तो खाली निघाला तर बाहेरून रूमला लॉक होतं. आणि इंद्रा हसून म्हणाला, आरू, ही सगळी आईची कमाल आहे. आणि आर्या खुश होऊन म्हणाली, वाव, हाऊ स्वीट मॉम, किती स्वीट आहेत मॉम. आणि इंद्रा तिच्या जवळ जाऊन म्हणाला, माझ्यापेक्षाही स्वीट आहे का तुझी मॉम? आणि आर्यानं त्याच्याकडे हसून बारीक डोळे करून बघितलं आणि गालात गोड हसली आणि त्याच्या गालावर पप्पी दिली आणि म्हणाली, हो, तुझ्यापेक्षाही स्वीट आहेत. आणि त्यांच्यातला फक्त थोडासा स्वीटनेस तुझ्यात उतरला आहे. आणि इंद्रा हसून म्हणाला, अच्छा, मग आता तुझ्यातला आणखीन जास्त स्वीटनेस माझ्याकडे येऊ दे. असं म्हणून आणि तुझ्यातला स्वीटनेस माझ्यात उतरू दे असं म्हणून त्यानं तिच्या तोंडामध्ये तोंड घालून तिला डीप किस करायला लागला. आणि थोड्याशा किसनंतर तिनं त्याला दूर ढकलला आणि म्हणाली, इंद्राजी, नंतर करण्यासाठी काहीतरी शिल्लक राहू द्या, आधी डिनर करूया. असं म्हणून दोघांनी डिनर केला, तसंच टॉवेलवर राहूनच. आणि मग ती पाणी पिऊन उठली. तसा इंद्राने तिचा टॉवेल खेचला आणि तिनं खूप खूप लाजून ओंजळीत चेहरा लपवला. आणि इंद्रा तिला म्हणाला, आरू, इतकी का लाजतेस? बघ, मी सुद्धा तुझ्यासारखंच आहे, मग तर तुझी लाज कमी होईल ना. आणि ती खूप हसली आणि अंगावर ब्लँकेट घेऊन स्वतःला झाकून घेतलं. आणि इंद्रासुद्धा ब्लँकेटमध्ये घुसला आणि दोघांचा रोमॅन्स सुरू झाला. आणि इकडे लोणावळ्यामध्ये सगळ्यांचा डिनर झाला आणि स्वीटीला हसवण्यासाठी सगळेजण काही ना काही किस्से सांगत होते. आणि स्वीटी खूप हसत होती आणि तिचा मूड चेंज होत होता. आणि नेहा मधूला सारखी खुणवून सांगायची की संग्रामसोबत बोल, पण मधू काही केलं सांगतच नव्हती, तिला वेळच मिळत नव्हता. आणि मग नेहा तिला बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली, मधू, काय चाललं बेटा तुझं? आता त्याला इथं घेऊन आलीस ना, मग आता आज बोललीस तर पुढचे काही दिवस जितके इथे आहात तितके तुम्हा दोघांना एकमेकांसोबत घालवायला येतील ना, आणि तुम्ही दोघे एकमेकांना जास्त ओळखू शकाल. आणि आर्यनसुद्धा तिथं आला आणि म्हणाला, हो आंटी, तुम्ही बरोबर बोलताय. मधू, आता सगळं क्लिअर आहे ना तुझं, तर का थांबलीस, बोलून टाक. आणि मधू म्हणाली, ओके. मग आज आर्यन लवकरच सगळ्यांना म्हणाला, आंटी, मॉम, आपण दमलोय ना, तर उद्या लवकर उठूया आणि मग हा गेम कंटिन्यू करू. आता आपण सगळे झोपू. असं म्हणून मधू आणि संग्रामसाठी त्यांना स्पेस करून दिली. आणि आता सगळे झोपायला गेले. आणि मधू टेरेसवर गेली आणि तिने संग्रामला फोन करून टेरेसवर बोलवून घेतलं. थंड हवा सुटली होती, वातावरण एकदम छान होतं. आणि आता टेरेसवर ती का बोलवते असा विचार करत संग्राम तिथे आला. आणि टेरेसवर अंधारच होता, लाईट लावायची गरज नव्हती कारण चांदणं पसरलं होतं.
आणि तो म्हणाला, मधू काय झालं, तुला झोप येत नाही का? आणि मधू म्हणाली, हो संग्राम, खरंच मला झोप येत नाही. आज तुझ्या घरात तुझ्या वहिनीनं तुझ्या मम्मीनं मला जे काही सुनावलं ते आठवूनच मला झोप येत नाही. संग्रामला सुद्धा आता ते आठवलं, त्या दोघींचे तिखट शब्द आठवले आणि त्याला वाईट वाटलं आणि म्हणाला, मधू, त्यासाठी मी खूप सॉरी फील करतोय. त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. खरं तर तू माझ्यासाठी काय आहेस आणि माझ्या नजरेत तुझी काय किंमत आहे हे त्यांना नाही कळणार. आणि मधू म्हणाली, संग्राम, काय आहे तुझ्या नजरेत माझी किंमत? संग्राम म्हणाला, खूप जास्त. एका बेस्ट फ्रेंडपेक्षा सुद्धा जास्त वरचढ मानतो मी तुला. आणि मधू म्हणाली, संग्राम, बेस्ट फ्रेंडपेक्षा वरचढ याचा अर्थ कळतोय का तुला? संग्राम म्हणाला, मला नाही माहीत, पण माझ्या अशाच फिलिंग आहेत तुझ्याविषयी. आणि मधू म्हणाली, मग संग्राम, त्यांनी आज माझा अपमान केला आणि तो भरून काढण्यासाठी तू काय करशील? संग्राम म्हणाला, काय करू? इच्छा तर खूप आहे काय काय करण्याची, पण मी तुझ्या लायकीचा नाही असं वाटतं आणि तूच सांग मी काय करू. आणि मधू म्हणाली, संग्राम, विल यू मॅरी मी? तुझ्या घरात तुझ्या बहिणीनं आज माझा जो अपमान केला तो भरून काढण्यासाठी तू माझ्याशी लग्न करशील का? आणि हे ऐकून संग्राम थोडा घाबरला आणि म्हणाला, काय? मधू, हे तू काय बोलतेस? हे शक्य नाही. मधू म्हणाली, का शक्य नाही? संग्राम, तू मला खूप आवडतोस. तुझ्यासोबत मैत्री करता करता, प्रेमाचं नाटक करता करता कधी तुझ्या प्रेमात पडले हेच कळलं नाही. आणि आता तू मला इतका जास्त आवडतोस की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. प्लीज संग्राम, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. संग्राम आता शॉक झाला होता. मधूच्या डोळ्यात त्याला थोडं थोडं दिसायचं, तिच्या स्पर्शात जाणवायचं की तिला काय हवं आणि ती माझी का मदत करते असं नेहमीच त्याला वाटायचं. आणि त्याचं उत्तर त्याला आज कळलं होतं. तिच्या डोळ्यात बरंच काही दिसायचं, पण चुकूनसुद्धा तिच्या मनात असं काहीतरी असेल असा गैरसमज करून तो घेत नव्हता. कारण कुठे ती आणि कुठे तो, दोघात जमीन आसमानाचा फरक आहे असं त्याला वाटायचं. आणि इतकी मोठी स्वप्न बघायला नको चंद्राला मिठीत घेण्याची, कारण नंतर स्वप्न तुटलं तर त्याला सगळ्यात जास्त त्रास होणार होता. आणि आता तो बोलत नव्हता. आणि मधू म्हणाली, संग्राम, मी तुझ्या लायकीची नाही का? तसं असेल तर सांग, असं म्हणून ती नाराज झाली. आणि संग्रामनं तिचा हात पकडला आणि म्हणाला, मधू, अगं अशी काय करतेस? मी खूप साधा मुलगा आहे, मिडल क्लास फॅमिलीतून, आणि तुझी फॅमिली इतकी रिच आहे. तुझा आणि माझा मेळ कुठेच बसणार नाही. आणि मधू म्हणाली, या सगळ्याचा विचार मी प्रेम करताना केलाच नाही आणि माझ्या फॅमिलीची सुद्धा काहीच अडचण नाही. तू सगळ्याला पसंत आहेस. इवन आर्यन दादा, इंद्रा, आरू, अर्जुन अंकल, सगळ्याला तू पसंत आहे. मी तुला लाईक करते, मी तुझ्यावर प्रेम करते हे सगळ्यांना माहीत आहे संग्राम, फक्त तुलाच माहीत नाही. आणि आता तेच तुला सांगते संग्राम, आय लव्ह यू, अशी मधू म्हणाली. आणि हे ऐकून संग्राम चक्रावला आणि म्हणाला, काय? हे सगळ्याला माहीत आहे पण मलाच माहीत नाही. आणि आता अचानक टेरेसवरची लाईट लागली आणि तिथं असलेले सगळेजण लपून बसलेले एक साथ ओरडले आणि म्हणाले, हो हो, आम्हा सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याचवेळी तन्वीनं अतुल, विवेक, अर्जुन, कुणाल, इंद्रा, आर्या या सगळ्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतलं होतं. आणि आत्ता मधूनं तिचं लव्ह कन्फेशन दिलं आणि त्या सगळ्यांना एकसाथ ऐकायला गेलं. आणि मधू काय म्हणायची, डॅड, अर्जुन अंकल, आर्यन ब्रो, असं जर काही असेल ना आणि मला कुणाविषयी काही वाटलं तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, अशी बंडलबाज मधू म्हणायची. आणि आता खरंच एक साथच कॉन्फरन्स कॉलवर सांगून टाकलं आणि प्रत्येकाला वाटलं की तिनं पहिल्यांदा मलाच सांगितलं. आणि आता बारी होती संग्रामची. आणि आर्यन गेला आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, क्यू जिजू, आम्हाला तर तुम्ही पसंत आहात, आता तुम्हाला आमची सिस्टर पसंत आहे की नाही सांगा. आणि आता संग्राम नाही कसा म्हणेल. आणि त्यानं मधूच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं, मधू, आय लव्ह यू टू. तू कुठेतरी मनात होतीस पण बोलताना घाबरत होतो. आणि आता तिनंच शिकवल्याप्रमाणे तो तिथेच खाली बसला आणि तिचा हात हातात मागितला. मधूनं सुद्धा त्याच्या हातात हात दिला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्या दोघांना एकांत मिळू दिला आणि झोपायला गेले. आता मधूनं संग्रामकडे प्रेमळ नजरेनं बघायला सुरुवात केली आणि लाजून तिनं तिची मान झुकवली.
आणि ती तिथून निघणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि तिला मिठीत येण्याचा इशारा केला. मधूसुद्धा लाजून त्याच्या मिठीत गेली आणि त्याच्या छातीवर तिनं डोकं टेकवलं. आणि संग्रामनं सुद्धा अलगद डोळे मिटून घेतले आणि दोघेही न्यू लव्ह बर्ड्स एकमेकांच्या मिठीत भविष्याची स्वप्न बघत होते. पण काही वेळानं तो म्हणाला, मधू. आणि मधू म्हणाली, काय? आता तिला वाटलं, या रोमॅन्टिक वातावरणात इथं कोणीच नसताना लव कन्फेशन दिल्यानंतर तो किस मागेल की काय? पण संग्राम म्हणाला, मधू जाऊया का खाली? खूप रात्र झाली. आणि आता मधू हसली आणि म्हणाली, ओके. संग्राम म्हणाला, का गं, का हसलीस? आणि मधू हसून तिचं डोकं खाजवत म्हणाली, काही नाही. आणि त्याच्या हातात हात घालून खाली आली आणि जाता जाता मनात म्हणाली, संग्राम खूप साधा आहे आणि मीच थोडा जास्तच पुढचा विचार करते का? आता इथपर्यंत ठीक आहे, पण इथून पुढे सगळं त्याच्याच मनाने होऊ द्यायचं मधू. आणि असं तिनं ठरवलं आणि त्याला गुड नाईट म्हणून तिच्या बेडरूममध्ये जाताना त्यानं पुन्हा तिचा हात पकडून जवळ खेचली आणि तिच्या ओठांवर सरळ ओठ टेकवले. आणि मधू शॉक झाली आणि संग्राम वाटतो तितका साधा नाही असं तिला वाटलं. चला, थँक्यू सो मच.